चिंतामणी आलिया हाता सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय दुनी। चिंतामणी आले आता सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे। ग्रंथराजा अध्याय पहिला आहे। पहिल्या अध्यायातील 24 क्रमांकाची ओवी आपल्या सेवेसाठी निवडलेली आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चिंतामणी आली हाता, म्हणजे चिंतामणी हातात आल्यावर काय माणसाला चिंता करण्याची काहीच गरज नाही। माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथामुळे माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झालेल्या आहेत असे कोण म्हणतात तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। खरंच संत जीवनामध्ये आल्यावर काय होतं तर अशक्य गोष्टी काय होतात तर शक्य होतात। म्हणून सद्गुरु वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी, किंवा कार्यहीन रानराणी पुसा संतांशी जाऊन या। मग इकडे तिकडे भटकण्यापेक्षा साधू संतांना आपण शरण जायचं आणि मग आपली इच्छा पूर्ण काम करण्याचं काम संत करतात। जसं लहान लेकराची आई जे पाहिजे ती इच्छा पूर्ण करत असते तसं संत आपली जी पाहिजे ती इच्छा पूर्ण काम करतात। एका जनार्दनी संत आणि पूर्ण करी ती मनोरथ। तसं एकनाथ महाराज म्हणतात माझ्या सद्गुरूंनी माझी सगळी इच्छा पूर्ण केलेली आहे। म्हणून एवढा विश्वास जनार्दन स्वामीचा इतका विश्वास होता एकनाथ महाराजांवरती आणि एकनाथ महाराजांचा सुद्धा विश्वास जनार्दन स्वामीवरती होता। खरं जनार्दन स्वामीची सेवा एकनाथ महाराजांकडून घडली म्हणून त्या सेवेच्या उतराई होण्यासाठी अनंतकोटी ब्रह्मांड नायक एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड ह्या रूपाने पाणी वाहत होते। पत्रवाळे उचलण्याचं काम करायचे, स्वयंपाक बनवायचं, रांगोळी सडा कपडे धुणे चंदन उगाळून देणं सगळं काम अनंतकोटी ब्रह्मांड नायक एकनाथ महाराजांच्या घरी करत होते। कशामुळं ते असणारी श्रद्धा श्री गुरुवरती, असणारा भाव सद्गुरूवरती एकनाथ महाराजांचा आणि त्याची उतराई व्हावे म्हणून अनंतकोटी ब्रह्मांड नायक त्यांच्या घरी पाणी भरत होता। मग जेव्हा संतांची कृपा झाली का सगळे जीवनामध्ये इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। संत आपल्याला हे शिकवतात तुम्ही परमार्थ करा, तुम्ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हा, हे संत आपल्याला शिकवत असतात। आणि संत हे शिकवतात संसारातून बाहेर पडा, संसार हा दुःखाने भरलेला आहे, संसार दुःखामुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, ह्या प्रपंचात सुख नाही म्हणून। आणि पहिली गोष्ट आपण संसार करायला आलो नाहीत, आपण आलो देवाच्या प्राप्तीसाठी, आपण संसार करायला आलो नाहीत तर देवानी देह कशासाठी दिलाय तर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे। आणि आजही देव भेटतो, आजही देव आहे, देव कुठं काळ्या पाण्यावर गेलेला नाही। देवाची भेट फक्त जीवनात संत आल्यावर देवाची भेट होती, देव आजही आहे, देव कुठं काळ्या पाण्यावर गेलेला नाही। आजही मनुष्य देहामध्ये देवाची प्राप्ती होती, देवाची ओळख होती, देव आजही आहे, फक्त संतांच्या मार्गाने जायचं। कसं शुद्ध भाव देखून या गावा सोन्यांचा दिला, जसं सुदामेची फक्त आणि फक्त भाव होता देवावरती आणि त्याचा भाव पाहून भगवंताने सोन्याची नगरी सुदाम देवाला दिली, तसं आपला सुद्धा देवावरती भाव पाहिजे, देवावरती विश्वास पाहिजे, देवावरती श्रद्धा पाहिजे, मग देव आजही आहे। देव नवे संतांचा दास होतो, देव काय होतो संतांचा दास होतो आणि देव भक्तासाठी कोणताही रूप धारण करतो। सैना महाराजाचं रूप धारण करून सैना महाराजाचं रूप भगवंतांनी धारण केलं आणि राजाची दाढी केली का? सैना महाराजांच्या घरी संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनी रसाला मायाधिक। सैना महाराजांच्या घरी साधू संत मंडळी आली होती आणि राजाची दाढी करायला जायला उशीर झाला होता। कुणाला तर सैना महाराजांना जायला उशीर झाला होता राजाची दाढी करायला जायला। राजाने त्यांच्या सेवकाला पाठवलं घरी,
तर जे सेवक होते आणि ह्या जगामध्ये असे बरं का, संतांची अवहेलना करणारे, संतांची निंदा करणारे पूर्वीही लोक होते. तसं सैना महाराजांची कीर्ती होत होती, त्या राजाच्या प्रजाला सहन होत नव्हतं. म्हणून आता संधी साधलेली आहे, म्हणून सेवक लोक गेले सैना महाराजांना बोलवायला. पण सैना महाराजाला बोलवायला जात असताना घरापर्यंत गेले नाहीत, अर्ध्या वाटेतूनच वापस आले. आणि येऊन राजाला काय सांगितलं त्या सेवकांनी, म्हणे सैना महाराज संतांच्या घोटाळ्यात अडकलेले आहेत, संतांच्या सेवेपुढे राजाची सेवा तुच्छ आहे, असं सैना महाराज म्हटलेले आहेत. असं सेवकांनी राजाला येऊन सांगितलं बरं का. असं येऊन सांगितल्यावर राजाची तळपायची आग मस्तकाला गेली, राजाला सहन झालं नाही. तर राजा होता, राजाला खरोखर ती सहन झालेला नाही. मग राजाने काय सांगितलं, परत सेवकाला पाठवलं, म्हणे आत्ताच्या आत्ता जिथं सैना महाराज आहे तिथल्या तिथं तू घेऊन ये आणि आजच्या आज त्याचा काय करायचा, चिरच्छेद करायचा. असं म्हटल्याच्या नंतर अनंतकोटी ब्रह्मांड नायकाने सैना महाराजाचं रूप धारण केलं. जसं आहे तसं झुळी ती काकेत अडकवली आणि खरंच राजाच्या राजवाड्यामध्ये आले. सैना महाराज आले आणि खरोखर राजाची दाढी केली. आणि जेव्हा राजाच्या शरीराला स्पर्श केला, राजाच्या शरीराला स्पर्श केल्या राजाच्या शरीरातल्या दुःख, जी शारीरिक पीडा होत्या, दुःख होतं, त्रास होत होता, ती सगळ्या वेदना सगळ्या नष्ट झाल्या. आणि सैना महाराजांचा हात लागल्या शरीराला तर सगळ्या या आनंदाच्या लहरी आतमधून प्रगट होत होत्या राजाच्या. आणि राजाला असं विलक्षण आनंद झाला, दुःख गेलं. आणि राजाला काय झालं, ती सैना महाराजांनी वाटी घेतली होती, पाणी घेतलं होतं वाटी दाढी करण्यासाठी, तर खरोखर तिथं काय दिसलं तर भगवंताचं स्वरूप त्याला दिसलं. त्यानंतर आरशात पाहिल्याच्या नंतर भगवंताचं रूप त्या आरशामध्ये दिसायला लागलं. इतका आनंद झाला, बेचैन अवस्था झाली. हे काय दिसतंय, ह्या काय चमत्कार आहे. खरंच राजाची बेचैन अवस्था झाली आणि दाढी पिढी उरकली झालं. निघून सैना महाराज गेले. सैना महाराज दाराच्या बाहेर पडता क्षणी राजाला त्या वाटीमध्ये भगवंत दिसत नव्हता, आरशामध्येही भगवंत दिसत नव्हता. बेचैन अवस्था झाली आणि राजाने सांगितलं, परत जा आणि तू सैना महाराजाला घेऊन ये. आणि खरोखर सेवक सेवक चालले होते कुणाला, सैना महाराजांना बोलवून आणण्यासाठी. सैना महाराज तितक्यातून तिकडून सैना महाराज आलेच. सैना महाराज आले आणि नम्र विनंती केली राजाला, राजे साहेब तुमच्या कृपेमुळे मला साधू संतांची सेवा करता आली, तुमच्या कृपेमुळे मला साधू संतांची सेवा करता आली, साधू संतांचा आशीर्वाद झाला, तुमच्यामुळे मला त्यांची सेवा घडली. आता राजा म्हणतोय सैना महाराजांना, आत्ताच तर तुम्ही गेले, आत्ताच तर तुम्ही गेले आणि तुम्ही लगेच परत आले. सैना महाराज सांगतात, नाही मी आत्ताच येतोय, मी ह्या अगोदर आलेलो नाहीतर मी आत्ताच येतोय. राजाला संभ्रमावस्था निर्माण झाली. आत्ता आलेला होता, कोण होतं? सैना महाराज तर म्हणतात, मी आलो नाही. आणि ते राजा तर म्हणतो मी आलोय. पण त्यांना असं विचार पडला की कुणी काम केलं, तर खरोखर देवानी काम केलं. सैना महाराज म्हणतात, मग राजा म्हणतात, मी तुला जाताना मोहरा दिल्या होत्या, तुझ्या आहे ना झोळीमध्ये मी मोहरा टाकल्या होत्या, म्हणजे पहा त्या मोहरा आहेत का नाही झोळीमध्ये. अक्षरशः सैना महाराजांनी काढून पाहिलं तर खरंच त्या झोळीमध्ये काय होत्या, तर मोहरा होत्या. मग सैना महाराजांनी सांगितलं, राजे साहेब तुमची दाढी करण्यासाठी मी आलो नव्हतो, माझं रूप धारण करून अनंतकोटी ब्रह्मांड नायक तिथं आले होते. कोण आलं होतं, तर खरंच तो परमात्मा तुमची दाढी करायला आलते. आणि खरोखर तो कोसळला आणि सैना महाराजांच्या चरणावरती राजाने खरंच लोटांगण घातलं. आणि सैना महाराजाला कुठं बसवलं, तर सिंहासनावरती बसवलं आणि राजा सैना महाराजांच्या पायाशी बसला. संत संगतीने थोर लाभ झाला आणि मोह निरसला मायाधिक. संतांच्या संगतीनं अशक्य गोष्टी शक्य होतात. संतांच्या संगतीमुळं राजाला काय झालं, तर भगवंताचं दर्शन झालं.
कुणाला? भगवंताचं दर्शन राजाला झालं. मग ह्या जगात कोण श्रेष्ठ आहे? ह्या जगात कोण मोठा आहे? राजा मोठा आहे का संत मोठे आहेत? ह्या जगात राजा मोठा नाही तर ह्या जगात संत मोठे आहेत. म्हणून संताविण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. म्हणून संतांची प्राप्ती जीवनामध्ये झालं का? कृत्य झाली, इच्छा केली ते पाऊल. संत खरंच या जगामध्ये काय तर संत श्रेष्ठ आहेत. आणि आपल्याला सुद्धा देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांची कृपा व्हायला पाहिजे. आपल्या ठिकाणी विवेक पाहिजे, आपल्या ठिकाणी वैराग्य पाहिजे, आपल्या ठिकाणी ज्ञान पाहिजे आणि आपल्या ठिकाणी भक्ती पाहिजे. खरंच जर आपण लय भक्ती केली, खरंच खूप परमार्थ केला, जर वैराग्य जर नसेल तर आपल्याला देवाची प्राप्ती नाही. तैशी वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती, मज विश्व राहते. वैराग्य म्हणजे काय तर इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्वांचा विटेने त्याला वैराग्य म्हटलेले. विवेक म्हणजे काय तर एक परमात्मा सत्य आहे हा विवेक सांगतो. आणि हे दोन पंख आहेत, विवेक आणि वैराग्य हे दोन पंख आहेत. विवेक आणि वैराग्य हे दोन पंख आहेत. आणि जिच्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य आहे त्याला देवाची प्राप्ती करून घेता येतो. आणि खूप परमार्थ केला आणि विवेक आणि वैराग्य जर नसलं तर आपल्याला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग खरंच ही लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्वांचा विटेने त्याला वैराग्य म्हणतात. आणि विवेक म्हणजे काय तर चांगला विचार, एक परमात्मा सत्य आहे त्याला विवेक म्हणतात. आणि ह्या दोन गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजेत आणि हे दोन गोष्टी आपल्याला साध्य झाल्या पाहिजेत. आणि म्हणून ह्या संतांकडे दोन गोष्टी आहेत, म्हणून संत सुख दुःखावरती मात करतात. संतांकडे चांगला विचार आहे म्हणून संत काय करतात? सुखही आलं तरी संत तिच्यात अडत नाहीत आणि दुःखही आलं तर संत तिच्यात खेद करत नाही. म्हणून सुखे संतोषाने यावे, दुःखे निषेधा न बजावे आणि लाभ न धरावे मना माझी, संत म्हणतात. आणि सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाच्या कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. संतांच्या वाचे सतत भगवंताचा अखंड नाम असतं. त्यांना सुखही खोटं आणि दुःखही खोटं. जसा बँकेतला कॅशियर असतो, त्याला पैसे आले म्हणून त्याला आनंद होत नाही आणि पैसे गेले म्हणून बँकेतल्या कॅशियरला दुःख होत नाही. तसं संत म्हणतात प्रचंड या जगात दुःख आलं तरी संत खचत नाही आणि प्रचंड सुख आलं तरी संत तिच्यात उड्या मारत नाही. संत अलिप्त राहतात. कसं राहतात तर ब्रह्मकमल असतं, 24 तास पाण्यात असतं, पण ती कसं असतं पाण्याचा थेंब सुद्धा त्याला शिवत नाही. ती मोलकरी नसती, अवरात्र येती कामधंदा करती निघून जाती, ते म्हणत नाही माझं घर आहे म्हणून. तसं संत म्हणतात हे जे संसार दिसतोय, हे जग आहे, हे सगळं काय आहे हे संत म्हणत नाही ते माझं आहे असं म्हणत नाही. संत उलट काय म्हणतात? देव माझा आहे असं संत म्हणतात. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. सत्य बोले माझी वाचा, सत्य बोले माझी वाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. म्हणून पडता जडभारी दासी आठवावा हारी. संकट पडलं का कुणाचा दावा करावा तर संतांनी संकट पडलं का दावा कुणाचा केला तर त्या परमात्म्याचा दावा केला. भक्त प्रल्हादावरती संकट पडलं आणि भगवंताचा दावा केला आणि भक्त प्रल्हादासाठी भगवंतानी नरसिंहाचा अवतार घेऊन खांबामध्ये देव प्रगट झाला. गजेंद्राने भगवंताचा धावा केला, पडता जडभारी दासी आठवावा हरी. गजेंद्राने धावा केला आणि खरोखर भगवंतानी त्याच्या हाकेला धावा केल्यावर हाकेला भगवंत प्रगट झाला आणि देव तिथं भक्तासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आगात निवाराया. द्रौपदीने भगवंताचा धावा केला आणि खरोखर भगवंत द्रौपदीच्या
वाचवलं देवानी. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आपण कितीही संसार केला, संत म्हणतात आपल्याला घराच्या बाहेरच आंघोळ आहे. काचाचा बंगला जरी असला तर आपल्या रोडलाच आंघोळ आहे. सोन्याचा बंगला, काचाचा बंगला, माल जरी असला तरी 3.5 हाताचीच जागा आहे आपल्याला. किती? 3.5 हाताचीच जागा आहे. म्हणून निवृत्ती महाराज नेहमी सांगत असतात, अरे तुला एवढा मोठा बंगला बांधलास तर तुला जिन्याखालीच जागा आहे. एवढा जीव कशाला काढतोस तो? एवढा जीव कुणासाठी काढतोस आणि कशासाठी काढतोस? म्हणून जीव काढायचा नाही, शरीर येऊ द्यायचं नाही. कोठे प्रेम हृदयात रमडूल तसे. संत ह्या शरीरावरती उदास राहिले आणि आपण सगळ्यावरती प्रेम करतो. जी खोटे तिच्यावरती प्रेम करतो. जे शाश्वत परमात्मा, जो सत्य परमात्मा आहे तिच्यावरती आपण प्रेम करत नाही. आणि हे प्रेम करायचं ही माहित नाही आपल्याला. देवावरती कसं प्रेम करावं, संतांवर कसं प्रेम करावं ही गोष्ट आपल्याला माहित नाही. म्हणून आज आपण दुःख भोगतो. दुःख भोगण्याचं कारण काय? तो देव कसा आहे, तिच्यावरती प्रेम कसं करावं ही गोष्ट आपल्याला माहित नाही. दुधामध्ये तूप आहे पण ती गुप्त रूपाने आहे. तसं ह्या देहामध्ये परमात्मा आहे. ह्या देहामध्ये परमात्मा पण तो गुप्त रूपाने आहे. दुधात तूप आहे पण गुप्त रूपाने आहे. दुधातलं तूप काढायचं असेल तर तिच्यावरती रीत आहे. त्या रीतीने गेले तर दुधातलं तूप आपल्याला प्राप्त होईल. म्हणतो न्या नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्या दुधावरती मंथन केलं तर आपल्याला त्या दुधातलं तूप प्राप्त होईल. तसं देहातला परमात्मा, जगातला परमात्मा आपल्याला जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला विचाराने जावं लागेल, तिच्यावरती मंथन करावं लागेल बर का. म्हणून सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार. सार काय? तर तो परमात्मा सार आहे. आसार काय? हा संसार आसार आहे. ही जग ही आसार आहे. त्रिगुण आसार, निर्गुणय सार. सारासार विचार हरिपाठ. सार भगवंत आहे आणि आसार हा ही जग आहे. आसार आपला संसार आहे, सार तो भगवंत आहे. मग एक नाम तारी सब दुकानदारी. काय? एक नाम तारी सब दुकानदारी. आणि भगवंताचं नाम पाप्याला, दुष्टाला, मूर्खालाही घेता येतं आणि सगळ्याला परमार्थ करता येतो. आणि परमार्थ करण्यासाठी 2 मताची गरज आहे. एक संतांचं आणि एक आपलं. आमदार खासदार होण्यासाठी हजारो मताची गरज आहे, पण भगवंताचं स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी 2च मताची गरज आहे. एक सद्गुरूचं शिक्का पडायला पाहिजे आणि एक स्वतःचं मत आपल्याला द्यावं लागेल. मग आपल्याला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर वकील होण्यासाठी अंतःकरणाची शुद्धीची गरज नाही. डॉक्टर होण्यासाठी अंतःकरणाची शुद्धीची गरज नाही. वकील होण्यासाठी अंतःकरणाची शुद्धीची गरज नाही. पण परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी अंतःकरणाची आपल्याला शुद्धी करावी लागेल बर का. सांगितलं साबण लावून अंगाची स्वच्छता करता येतील, पण अंतःकरणाची स्वच्छता भगवंताच्या नामानेच होईल. अंतःकरण कशाने शुद्ध होईल? तर एक भगवंताचं नाम केलं आणि भगवंताचं नाम असं करायचं, असं घ्यायचं. कितीही संकट आले तर भगवंताच्या नामाला विसरायचं नाही. तसं भानुदास महाराज म्हणतात, आकाश वर पडो पाय ब्रह्म गोळा भंग जाईल, वट वानट त्रिगुण काय परी मी तुझीच वाट पाहे गा पांडुरंगा. कितीही काही जरी झालं, प्रचंड दुःख वादळ जरी आलं, संकट आलं, हजारो इमारती कोसळल्या, प्रचंड आपल्यावरती दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी भगवंताचं नाम सोडायचं नाही. का? भगवंताचं नामच आपलं कल्याण करणार आहे. भगवंताचं नामच आपल्याला दुःखातून बाहेर काढणार आहे आणि भगवंताचं नामच आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणार आहे. भगवंताचं नाम सत्य आहे. भगवंताचं नाम सत्य आहे म्हणून निरंतर अहोरात्र भगवंताचं नाम घ्यायचं. जसं भक्त प्रल्हादांनी भगवंताला सोडलेलं नाही आणि आईच्या पोटातच सुरुवात केली. कुणी? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धव लादला कृष्ण दाता. आईच्या पोटातच भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात केली. कुणी? भक्त प्रल्हादांनी. आईच्या पोटामध्येच परीक्षिती राजाला भगवंताचं दर्शन झालं.
त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात श्रद्धा, त्याला म्हणतात विश्वास, त्याला म्हणतात तपश्चर्या. खरंच परीक्षित राजाला आईच्या पोटामध्येच दर्शन झालं, वामदेवाला आईच्या पोटामध्येच ज्ञान झालं बरी का. त्यांना आईच्या पोटात ज्ञान झालं, पण आपला 50 गेले, 60 गेले, 20 गेले, 25 गेले तरी अजून आपण देवाकडे जात नाही, अजून आपण देवाचं चिंतन करत नाही, अजून आपण देवाची ओळख करून घेतलेली नाही. आपल्या अंगात खरंच मस्ती आहे, आपल्या ठिकाणी खूप मोठा अहंकार आहे, आपल्या ठिकाणी खरंच अभिमान आहे. अहंकारामुळे आपल्याला देव आठवत नाही, पैसा संपत्तीमुळे आपल्याला देव आठवत नाही. पण संत म्हणतात ही सगळं टाकून द्या. अहंकार तुम्हाला काय करतो तर 84 लाख योनीमध्ये अडकवतो, अभिमान तुम्हाला 84 लाख योनीमध्ये अडकवतो. म्हणजे अहंकार टाकून द्या, अभिमान टाकून द्या आणि नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता. नम्र व्हा साधू संतांच्या ठिकाणी, नम्र व्हा देवाच्या ठिकाणी. आपल्या संग खरंच काहीच येणार नाही आणि ह्या जगात काही एक सत्य नाही, एकच परमात्मा सत्य आहे हे आपल्याला कळून घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टी कुठं कळतील तर संतांच्या संगतीत. आता मला सांगा, आंबे हे कुठं पिकतात? आंबे हे आडीत पिकतात का मडक्यात पिकतात? आंबे पिकण्यासाठी त्याला आडीतच घालावं लागतं, आंबे आडीतच पिकतात, मडक्यात पिकत नाहीत. दुसरी गोष्ट, पैलवान हा तयार कुठं होतो? तालमीत होतो का चुलीपाशी उठबशा करून होतो? तर पैलवान हा तालमीतच तयार होत असतो. तसं देवाची भेट करून घ्यावं असं वाटत असेल, दुःख जावं असं वाटत असेल तर ही गोष्ट कुठं साध्य होती तर संतांच्या संगतीत होती. म्हणून संतन की संग लागवे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन की संग लागवे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागवे तेरी अच्छी बनेगी. म्हणून संत आपली पूर्ण कामना इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. सांगितलं नाही तर मग का चिंतामणी आली हाता, संत चला कल्पतरूचे अरवर, चैतना चिंतामणीचे गाव, बोलते जार नव पियुषांचे. चालती बोलती ही कल्पतरूची बाग म्हणजे चालतं बोलतं ही संत कल्पतरूची बाग आहे. संत अमृत आहेत, संत हे परीस आहेत, संत ही कामधेनू आहेत, संत ही चिंतामणी आहेत. कामधेनू, चिंतामणी, परीस, अमृत याही पलीकडचे कोण आहेत तर संत आहेत. म्हणून या संतांची देणे कल्पतरुने दुने, परीसा परीसा आघात देणे, चिंतामणी ठेंगणा. जी संतांनी देणं दिलेलं कधी संपत नाही, आईनं दिलेलं पुरत नाही, सरकारने दिलेलं उरत नाही आणि संतांनी दिलेलं कधी संपत नाही. म्हणून संत चालती बोलती कल्पतरूची ही बाग आहे. संत सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची कास धरावी, संतांचं ऐकावा आणि ह्या जगामध्ये सगळं हे आसार आहे, दुःखरूप आहे, सत्य एक परमात्मा आहे. संत म्हणतात जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य आहे. इथं जग झालेलंच नाही, एक परमात्माच आहे. तुम्हाला फक्त तुमची स्वरूपाची ओळख नाही म्हणून दिसणारं जग तुम्हाला सत्य वाटते. सेवेसाठी निवडलेली व्हावी. खरंच सगळ्या इच्छा पूर्ण कोण म्हणताय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या सद्गुरूंनी सगळ्या इच्छा सदिच्छा पूर्ण केल्या म्हणून मी आज खरंच धन्य झालो आणि त्या स्वरूपाला प्राप्त झालो. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणावरती अर्पण करून सेवेला